पत्रकार सोमनाथ मुसांडे, आपण लोंग मोहोळ तालुक्याचं राजकारण हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। त्या अनुषंगानं मोहोळ नगर परिषदेची ही सध्या निवडणूक सुरू आहे। कालच चर्चा करण्यासाठी रिपब्लिकन पीपल्स फ्रंटचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मोहोळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय आवारे आपल्यासोबत सध्या उपस्थित आहेत। गेल्या पंचवार्षिकला म्हणजे 9 वर्षापूर्वी म्हणजे 3-4 वर्ष आपले काही इलेक्शन झालं नाही, त्याच्या पहिल्या पंचवार्षिकला जे नगरपालिकेला निवडून आले होते नगरसेवक, काही मोठ्या प्रमाणात नव्हे तर थोड्याच प्रमाणात त्यांनी कामं केली आहेत। मग ते रस्त्याचे असतील किंवा गटारीचे असतील किंवा ड्रेनेज सिस्टीमचे असतील, पण एकही काम चांगलं झालेलं नाही, उत्कृष्ट दर्जाचं झालेलं नाही, सगळं निष्कृष्ट झालेलं आहे। आता कुठल्याही जरी वार्डात गेलं, ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेजचं काम झालेलं आहे ते ड्रेनेजचं पाणी पुढं जात नाही, उलटं येतं। रस्ते सुद्धा पहा तुम्ही, पावसाळ्यामध्ये इतके तुडुंब गच्च भरले असतात की आपण रस्त्यावरनं चाललोय का गटारीतून चाललेलो आहे हे सुद्धा कळत नाही। मेन रोड असेल, वार्डातले रस्ते असतील, गटार ड्रेनेज असेल, कुठलंही एकही काम म्हणतो मी व्यवस्थित आणि उत्कृष्ट झालेलं आहे। जे ते काम झालेलं आहे सगळं टक्केवारीवर झालेलं आहे। पंचवार्षिकला तर कुठल्याही नगरसेवकाने उत्कृष्ट काम केलेलं 100% नाही। मोहोळ नगरपालिकेतले नागरिक जे आहेत नगर परिषदेमधले, उलट मोहोळ नगर परिषद झाल्यापासून नगर परेशान झालेत। तर मला असं वाटतं की जे नेतृत्व करणारे आहे, जे नगरसेवक आहेत, ह्यांनी मी काय करणार आहे, मी तुमच्या वार्डाचा नगरसेवक आहे, मी तुमचा प्रतिनिधी म्हणून नगर परिषदेमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी गेल्यावर मी तुमचे जे काही समस्या आहेत, नागरिकांच्या कुठल्याही समस्या आहेत, प्रमुख आहेत, पॅनल प्रमुख तर सांगतो तुम्हाला काय बोलते त्यांची त्यांनाच कळत नाही। नुसतं आता असं फक्त महाराज राहिलेला आहे एकमेकाला, एवढंच या ठिकाणी म्हणजे दिसून येते समस्या। फार वाईट वाटतं। नागरिक सगळे नेतृत्वावर आणि नगरसेवकावर सुद्धा, गेल्याही नगरसेवकावर आणि आता जे कोणी उमेदवार आहेत नगरसेवक इच्छुक होणार आहेत त्यांच्यावर सुद्धा सध्या नाराज, कारण ते सुद्धा मुकगिळे आहेत। एक सुद्धा नगरसेवक अजून तर बोललेला नाही। SC कॅटेगरीची नगराध्यक्ष मोहोळ शहराला लागणार आहे। आज परिस्थिती अशी आहे की मोहोळ शहरामध्ये SC मधले 6 कास्ट ऑन आहेत, त्यांचं वोटिंग जास्त आहे। मग त्याच्यामध्ये महार कमिटी असेल, म्हणजे मी कास्टवर बोलतो थोडं म्हणजे समजून घ्या, एकतर जाती मानत नाही कारण SC समूह आहे टोटल, त्याच्यामध्ये 59 जाती आहेत। त्याच्यामध्ये मोहोळमध्ये प्रामुख्याने एक महार कम्युनिटी म्हणजे बौद्ध, माथंग, चांभार, ढोर अशा 5-6 जाती ऑन आहेत। वोटिंगचा जर विचार केला तर ज्यांची लोकसंख्या वोटिंग मध्ये एकदम अल्पशी आहे, हातावर मोजण्या एवढी आहे, अशा माणसाला या ठिकाणी SC मधनं निवडून द्यायची प्लॅनिंग चालू आहे। ह्याच्यामुळं काय झालं, ज्यांची वोटिंग जास्त आहे, भारतीय संविधान आहे, भारतीय संविधानात सगळ्याला मताचा अधिकार आहे आणि तो लोकशाही पद्धतीने निवडून दिला पाहिजे, पण काही जातीवर या ठिकाणी अन्याय होत आहे। कारण त्यांनी जेवढे पैसे खर्च केलेत त्याच्यात 10 पट पैसे त्यांनी काढणार आहेत। मग ते काढतील, रस्त्यामधनं काढतील, स्ट्रीट लाईटमधनं काढतील, ड्रेनेजमधून काढतील, म्हणून नगराध्यक्ष जो होणार आहे त्याला माझं सांगणं विनंतीचं आहे की कोणी का होईना, लोकशाही आहे, ज्याला मतं पडतील तो होणार आहे, पण तो सयाजी राजे नसावा। त्यावेळेस ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायत की तवा जो शहर होतं ते शहर अजून मोहोळमध्ये आहे, फक्त लोकसंख्या वाढलेली आहे आणि ग्रामपंचायतच्या ऐवजी नगर परिषद झाले। मोहोळ शहरातील जनतेला लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा असतील असं तुम्हाला वाटतं? हिरीचं पाणी घेत होते, पेत होते, हापसा होता, हापसून पेत होते, आता जार आलेला आहे, 30 रुपयाला एक जार आहे। तर हर वार्डामध्ये एक ॲक्वा गार्ड बसवला पाहिजे, जेणेकरून फिल्टरचं पाणी सर्व वार्डातल्या लोकांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। हा पहिला प्रमुख पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे। दुसरा, व्यवस्थित रस्ते झाले पाहिजे। एखादी गाडी जरी, एखादा ॲम्ब्युलन्स जरी आपल्या घरापाशी आणायची म्हटली, जर रिक्षा जरी आणायची म्हटली तर आपल्या घरापाशी रिक्षा येत नाही, रोडवर लावावं लागती। पेशंट जर घरामध्ये असेल तर त्याला चालवत व नेऊन रिक्षामध्ये बसून न्यावं लागतं, तर वार्डापर्यंत कमीत कमी एक रिक्षा यावी असे हा रस्ता झाला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आज आरोग्य सिस्टीम एवढी दुर्गती झालेली आहे की एक मोबाईल ॲम्ब्युलन्स मोहोळ शहरापुरती असली पाहिजे, जी 2 तासाला 1 तासाला हर वार्डासमोर
उभी राहिली पाहिजे, जेणेकरून बाबा एक मलेरिया छोटे मोठे जे आजार असतील बाबा, मलेरिया असेल, साथीचे आजार असेल, हे न करून की बाबा तिथल्या तिथं त्याचा उपचार होईल. त्याच्यामध्ये एखादा डॉक्टर असेल, एखादं कॉम्पाऊंडर असेल, कुणाला ठेस लागली असेल किंवा एखादं, तो पेशंट त्या वार्डामध्ये सरकारी दवाखान्यात येण्यापेक्षा तो त्या वार्डापाशी त्या टायमामध्ये येऊन राहील आणि तो आपल्याला उपचार करून घेईल, असं पण झालं पाहिजे. या पंचवार्षिकला बऱ्याच वार्ड प्रमुखांनी किंवा पॅनल प्रमुखांनी नाना पार्क नाव सुद्धा दिलं होतं. अहो, नाना पार्क सुद्धा, नुन्नी पार्क सुद्धा नाही, तर मुथळी सुद्धा नाही. आज लघवी जर करायचं म्हटलं तर लघवीला सुद्धा जागा नाहीत, आणि ज्या काही होत्या तिथं सगळे दुकानं झालेले आहेत, सर्व केलेले आहेत. तर मुतारी असणे गरजेचं आहेत. परत रस्ते व्यवस्थित पाहिजे, एखादं गार्डन पाहिजे. आता आजूबाजूला जे मंगल कार्यालय सुद्धा झाले आहेत, तसं मोहोळ नगर परिषदेचं एक मंगल कार्यालय असणं फार गरजेचं आहे, जे शहराच्या आसपास कुठेतरी असावं सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी. आणि आज भाडं पण भरपूर झालं मंगल कार्यालयाला, जेणेकरून नगर परिषदेने थोडीफार पावती घेऊन मंगल कार्यालय उपलब्ध करून द्यावं. सामाजिक क्षेत्रामधले जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतात, आता इथं सभागृह आहेत, काय आवाज कळत नाही, काय नाही, कडनी सगळी दुर्गंधी आहे, तिथं कोण एखादा कार्यक्रम सुद्धा घेत नाही, केवळ हर मुलाखतीमध्ये त्या रस्त्याचं नाव घ्यावं लागतं. मोहोळ नगर परिषदच्या मेन रोडला त्या रस्त्याला माझ्या माहितीने 2 वेळा तर तो रस्ता करण्यात आलेला आहे, तरीही रस्त्याची दुरावस्था आहे. 2-3 वेळा झालेला आहे. आणि गेल्या तर पावसाळ्यामध्ये पाहिलं तुम्ही तर पाऊस चालू असताना फक्त डांबर होते त्याच्यात खडी टाकत होते, डांबर होते तिथे खडी टाकत होते, ते पुढे टाकत होते, ते मागणं पाऊस पडून ते निघून जात होतं. मी माझं कौतुक करत नाही, पण ज्यावेळी मिलिंद शंभरकर साहेब इथं कलेक्टर आले होते, त्यांना मी स्वतः हाताला धरून इथला रस्ता मी दाखवला होता. हे कितीतरी पत्रकार त्याचे साक्षीदार आहेत. पण मी केलं किंवा मला हे सांगायची गरज आज का पडायला लागली, कारण मोहोळमध्ये मेन रोड हा आहे, मेन रोड. जेव्हा आपण त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग म्हणतो, पण ते बघा तुम्ही कसे खेड्यातले लोक येतात, असं करून जातात, कोण धडकतं, कोण कोणाच्या आवर गाडी जातं, चुकून रस्त्यावरल्या माणसाला धडकते. त्यामुळे मेन रोड सुद्धा फार एकदम चांगला होणं गरजेचं आहे.